शुभमंगल सावधानचे मंगलसूर श्री वल्लभेश महाराज की जयचा जयघोष, अक्षता व फुलांची उधळण आणि ब्रह्मवृंदांनी केलेले मंत्रपठण अशा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात चैत्र शुद्ध द्वितीयेला सकाळी 10:54 श्री वल्लभेश मंगलम हा श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा दगडूशेठ गणपती मंदिरात थाटात पार पडला। भगवान वल्लभेशांच्या महामेलनाचा महोत्सव म्हणजे वल्लभेश मंगलम, त्यामुळे या सोहळा अनुभवण्याकरता पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णिक तरुण मंडळातर्फे भगवान श्री गणेश व देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा मंदिरात आयोजित करण्यात आला होता। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यासह राजाभाऊ घोडके व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। गौरी पालेशा आणि मयूर पालेशा यांनी लग्न सोहळ्याच्या धार्मिक विधीत सहभाग घेतला। वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी सोहळ्याचे पौरोहित्य केले। सभामंडपात विविध रंगी फुलांचे आकर्षक आरास करून लग्न मंडपाचे स्वरूप देण्यात आले होते। श्री गणेश व देवी वल्लभा यांच्या मूर्ती सभामंडपात ठेवून सर्व पारंपरिक विधी पार पडले। ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्रपठणाने या सोहळ्याला वेगळी उंची प्राप्त झाली। ट्रस्टचे विश्वस्त पदाधिकारी व कार्यकर्ते वराडी मंडळीच्या भूमिकेत असल्याने पारंपरिक वेशात लग्न सोहळ्यात सहभागी झाले होते। भगवान श्री गणेशाच्या शक्तीचा उल्लेख केला की आपल्या डोळ्यासमोर देवी सिद्धी आणि बुद्धी यांचा विचार येतो। तथापि गाणपात्य संप्रदायात श्री गणेशाच्या विविध शक्तींचा उल्लेख केलेला आहे। परब्रह्म परमात्मा भगवान श्री गणेश आपल्या स्वानंदेश स्वरूपात एकटे विद्यमान असतात। कधीतरी त्या परमात्म्याला अनेकत्वाची इच्छा जागृत होते। या इच्छेला उपनिषदांनी एकोहम बहुम श्याम्य असं स्वरूपात वर्णन केले। ब्रह्मस्पतीला अशी इच्छा झाल्यावर त्या इच्छापूर्तीसाठी ते आपल्या योगमायेला जागृत करतात। ही त्यांची योगमायाच देवी वल्लभा नावाने ओळखली जाते। ती मोर्याची अत्यंत प्रिय असल्याने तिला वल्लभा असे म्हणतात। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज गणपती बाप्पांचा विवाह सोहळा म्हणजे श्री वल्लभेश मंगलम हा पार पडला। याच्या मागची जी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे, मुद्गल पुराणामध्ये जे वर्णन केलेलं आहे की चैत्र शुद्ध प्रतिपदेला भगवान श्री गणेश म्हणजे परमात्मा यांना असं स्फुरलं की मी अनेक रूपात नटो, आणि त्यांनी आपल्या आत्मशक्तीपासून योगमाया निर्माण केली। तिला देवी वल्लभा असं संबोधलं गेलं, आणि या दोघांच्या मिलनातनं गुणमयी सृष्टी निर्माण झाली, आणि त्यातनं गुणेश निर्माण झाले, आणि गुणेशांपासून पंचेश्वर निर्माण झाले। ह्याच्यामध्ये आजची जी द्वितीया जी तिथी आहे, ज्या वेळेला ते एकच एक तत्व होतं ते दोन तत्वामध्ये विभागलं गेलं, त्यामुळे या दिवसाला, या मिलनाला बाप्पांचा विवाह सोहळा साजरा करण्याचं प्रतिकात्मक रूपामध्ये या मिलनाला भगवान वल्लभेश मंगलम असं संबोधलं गेलं, आणि हा विवाह सोहळ्याचा विधी या मंदिरामध्ये पार पडलेला आहे। आणि नुकतंच गणपती बाप्पांच्या ह्या अद्वितीय असा विवाह सोहळ्याने सर्व भक्तांना अतिशय आनंद आला आहे। अतिशय सुंदर असं पौरोहित्य मिलिंद राहुरकर गुरुजींनी केलेलं आहे। गणपती बाप्पा आणि देवी वल्लभा यांना मुंडोळ्या घालून विधिवत पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा मंदिरामध्ये पार पडला आहे। भक्तांनी बाप्पांच्या या अनोख्या दर्शनाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। जय गणेश।